विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण बघणार आहोत न्यूमरिकल मेथडची अतिशय महत्त्वाची व्हेरी इम्पॉर्टंट मेथड, दॅट इज न्यूटन रॅप्सन मेथड. न्यूटन रॅप्सन मेथडवर एक कंपल्सरी क्वेश्चन येतो बघा. तर त्याच्यावर फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ, फाइंड द क्यूब रूट ऑफ या टाईपचा एक क्वेश्चन येत असतो न्यूटन रॅप्सन मेथडवर. तर आपण घेऊया याच्यावरती एक इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल. न्यूटन रॅप्सन मेथडवर बऱ्याच मुलांना न्यूटन रॅप्सन मेथडवर प्रॉब्लेम आहे, तर आपण घेऊया न्यूटन रॅप्सन मेथडवर एक एक्झाम्पल. तर अतिशय महत्त्वाचं असं एक्झाम्पल घेऊया जे की विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. खूप साऱ्या एक्झाम्समध्ये ते एक्झाम्पल विचारतात न्यूटन रॅप्सन मेथडवरती. युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द क्यूब रूट ऑफ 100. बघा मी इथे एक्झाम्पल लिहितो. युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड क्यूब रूट ऑफ 100. याला म्हणायचं 100चं क्यूब रूट. चला आपल्याला 100चं स्क्वेअर रूट तर इझिली माहित असते. 100चं स्क्वेअर रूट असते 10, परंतु 100चं क्यूब रूट हे आपल्याला माहित नाही. क्यूब रूट म्हणजे काय? 3 वेळेस मल्टिप्लाय केलं तर 100 भेटतो का? कोणत्या नंबर पासून? नाही भेटत. इंटिजर पासून तर नाही भेटत. मग असा कोणता फ्रॅक्शन मधला नंबर आहे की नियर अबाउट 100 मिळायला पाहिजे? 3 वेळेस स्वतःसोबत मल्टिप्लाय केलं तर 100 मिळायला पाहिजे. ते असेल 100चं क्यूब रूट. तर आपण याला अगोदर इक्वेशन बनवायचं आणि त्याच्यानंतर सर्वांना हा फॉर्म्युला अगोदर एकदा फॉर्म्युला बघून घ्या. xn+1 याला म्हणायचं सफिक्स. x च्या बेसला n+1 लिहायचं. xn+1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn डिवाइडेड बाय f डॅश ऑफ xn. हा फॉर्म्युला आहे f ऑफ xn f डॅश ऑफ xn. xn+1 इक्वल टू xn मायनस f ऑफ xn f डॅश ऑफ f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. इथे आपण या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा फंक्शनचा f डॅश ऑफ xn. तर अगोदर आता स्टेप्स कोणत्या आहेत बघा. सगळ्यात अगोदर आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सर्वांनी. कोणता फॉर्म्युला आहे? न्यूटन रॅप्सन मेथडचा xn+1 बरोबर xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. तर मग आता मी तुम्हाला थोडी वेगळी मेथड सांगतो या ठिकाणी. सगळ्यात अगोदर आपण आता एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पल वरून आपण मग फाइंड करू. चला सगळ्यात अगोदर फॉर्म्युला सर्वांनी बघून घ्या एकदा. xn+1 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय असते? n या ठिकाणी n बरोबर 0 1 2 3. आपल्याला जेवढे रूट पाहिजे तिथून व्हॅल्यू सुरू करायची 0 पासून. त्याच्यात 0 ठेवायचं, 1 ठेवायचं, 2 ठेवायचं. जास्तीत जास्त 3 रूट काढायचे अप्रॉक्सिमेट. त्यासाठी 2 पर्यंत ठेवायचं. चला बघा आपण हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सगळ्यात अगोदर काय सपोज करायचं? मला सांगा आपल्याला 100चं क्यूब रूट माहिती आहे का? नाही. आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करू? त्याला x सपोज करू. लेट x मीन्स क्यूब रूट ऑफ 100. 100चं क्यूब रूट x सपोज करू. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा काय करायचा? क्यूब करायचा. क्यूब ऑन बोथ साइड. मला सांगा क्यूब रूटला कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल? क्यूब करावं लागेल. स्क्वेअर रूट मला कॅन्सल करायचं, स्क्वेअर करावं लागेल. आणि ऑलरेडी इक्वेशन दिलं तर मग काय टेन्शन नाही. मग त्याला डायरेक्ट f ऑफ s लिहायचं. आता इथे f ऑफ s नाही तर आपल्याला इक्वेशन बनवायचं. चला क्यूब घेतल्यावर क्यूब म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला घन असं म्हणतात. दोन्ही बाजूचा क्यूब पॉवर 3 घ्यायचा. चला x चा क्यूब असते x क्यूब आणि इथं क्यूब रूट आहे. हे जे 3 दिले ना आणि हे स्क्वेअर रूटचा सिम्बॉल याला क्यूब रूट म्हणायचं. क्यूब घेतल्यावर ते निघून जाते म्हणजे फक्त 100 घ्यायचं. किती घ्यायचं? 100. या 100 ला मी इकडे घेतो मायनस होईल. x क्यूब 100 इकडे लेफ्ट हँड साइडला आला. आता इक्वल टू 100 च्या ठिकाणी 0 उरला. 100 इकडे आला मायनस 100 झाला. चला देअरफॉर f ऑफ x इज इक्वल टू किती झालं मग? आता f ऑफ s कशाला म्हणणार? लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड एज f ऑफ s. व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड? x क्यूब मायनस 100. दिस इज f ऑफ s. इक्वल टू 0 घ्यायचं नाही म्हणजे f ऑफ s इज इक्वल टू x क्यूब मायनस 100. हे झालं f ऑफ x. आता आपण याचा f डॅश ऑफ s काढू. f डॅश ऑफ s म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. आता f डॅश ऑफ f ऑफ s चा डेरिव्हेटिव्ह तर f डॅश ऑफ x x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x चा स्क्वेअर. बघा s चा पॉवर 3 आहे. डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? जेवढा पॉवर आहे तेवढा खाली घ्यायचा, समोर घ्यायचा. पॉवर 3 समोर, s चा पॉवर 1 न कमी करायचा 2. 3 असलं तर 2, 5 असलं तर 4 असा होईल. आणि 3s जे पॉवर आहे ते समोर घ्यायचा आणि पॉवर 1 न कमी करायचा. 3x क्यूबचा x क्यूबचा 3x स्क्वेअर मायनस 100 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा 0. 100 चा डेरिव्हेटिव्ह 0. 3x स्क्वेअर फक्त. काय आलं? 3x स्क्वेअर. चला आता इथपर्यंत तर तुम्हाला कळालं. f ऑफ x हे आहे f ऑफ s बरोबर x. सगळ्यात अगोदर लेट x बरोबर क्यूब रूट ऑफ 100. दोन्ही बाजूचा क्यूब घ्यायचा. x क्यूब बरोबर 100. x क्यूब मायनस 100 इक्वल टू 0. f ऑफ s घ्यायचा. नंतर मग आपण f ऑफ s काय? x क्यूब f ऑफ s बरोबर x क्यूब मायनस 100. लेफ्ट हँड साइडला f ऑफ s म्हणलं f डॅश ऑफ डेरिव्हेटिव्ह.
नाव आता आपण काय करूया, रूट कोणत्या इंटरव्हल मध्ये आहे म्हणजे 100चं क्यूब रूट कोणत्या दोन नंबरच्या मध्ये आहे. बघा आता तुम्ही इथे 0 ठेवा, एफ ऑफ एस बरोबर 0 1 2 3 ठेवा, तर 100 मी तर काय करतो 4 आणि 5 च्या मध्ये येते, बाकीचे फक्त निगेटिव्ह येतात. मी डायरेक्ट ठेवतो इथं नाव एफ ऑफ 4. चला आता एफ ऑफ 4 काढूत आपण. बघा बरं 4 का घेतलं, कारण 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब किती असतो 125, 4 चा क्यूब आणि 5 चा क्यूब दोघांच्या मध्ये 4 चा क्यूब 64, 5 चा 125, दोघांमध्ये 100 आहे. 64 आणि म्हणजे 4 आणि 5 च्या मध्येच 100चं क्यूब रूट असते. 4 पॉइंट समथिंग आणि 5 पेक्षा थोडं छोटं असते 100चं क्यूब रूट, कारण 100 पेक्षा छोटा नंबर कोण आहे परफेक्ट क्यूब रूट वाला 64 आणि मोठा कोण आहे 125 त्याच्यामधले, त्यामुळे 64चं 4 क्यूब रूट असते, 125चं 5 असते, म्हणजे 100चं 4 आणि 5 च्या मध्ये असते. म्हणून असं लॉजिक लक्षात ठेवा. एफ ऑफ 4 इज इक्वल टू, चला आता एफ ऑफ 4 इज इक्वल टू काय सांगा, एफ ऑफ 4 इज इक्वल टू इथे x च्या ठिकाणी 4 ठेवा इक्वेशन 1 मध्ये, एफ ऑफ x 4 क्यूब x क्यूब मायनस 100, x क्यूब मायनस 100, 4 क्यूब किती असते 64 मायनस 100, 64 मधून 100 गेले मायनस 36, हे आलं लेस दॅन 0 आणि 5 ठेवा तुम्ही. एफ ऑफ 5 4 एकदा ठेवलं, 4 च्या नंतर 5 ठेवा, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू मायनस 36 निगेटिव्ह, लेस दॅन 0 म्हणायचं त्याला. आणि एफ ऑफ 5 इज इक्वल टू इथे 5 ठेवा एफ ऑफ एस मध्ये, एफ ऑफ 5 इज इक्वल टू 5 x च्या ठिकाणी 5 क्यूब मायनस 100, सांगा 5 क्यूब किती असते 5 क्यूब 125, 125 मायनस 100 we get 25, it is positive. बघा एफ ऑफ 5 25 म्हणजे पॉझिटिव्ह आलं ग्रेटर दॅन 0 आणि एफ ऑफ 4 मायनस लेस दॅन 0 म्हणजे रूट लाइज इन, रूट कशामध्ये आहे मग म्हणजे क्यूब रूट कशामध्ये आहे, रूट यालाच रूट म्हणायचं. रूट लाइज इन इंटरवल, कोणत्या इंटरवल मध्ये रूट असेल, रूट लाइज इंटरवल 4,5. आता इथे सगळ्यात अगोदर काय घ्यायचं आपण इनिशियल रूट घ्यायचं. इनिशियल रूट म्हणजे काय x0 किंवा x0, तर ते आपल्याला सपोज करावं लागते. आपण या 4 किंवा 5 पैकी कोणत्याही इंटरवल मधल्या एका पॉइंटला इनिशियल रूट म्हणायचं. इथं मी 5 ला म्हणतो, कारण 5 ला का म्हणतो कारण की 25 नियर आहे, म्हणजे एफ ऑफ 5 ची व्हॅल्यू जी 25 नियर आहे 100 च्या मायनस 36 पेक्षा. आपण इथं काय करू टेकिंग इनिशियल रूट. आता इनिशियल रूट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्ही सपोज करायचं. बघा आता मी खोडून टाकतो, इथपर्यंत तुम्हाला कळालं रूट लाइज इन 4,5 इंटरवल काढली सर्वांनी. आता कधी कधी इक्वेशन डायरेक्ट देतात त्याच्यावर डायरेक्ट इंटरवल काढायचे. आता इथपर्यंत कळालं. आता आपण काय करूया टेकिंग इनिशियल रूट. आता बघा मी एवढं खोडून टाकतो. आता असं करायचं लिहायचं टेकिंग इनिशियल रूट कशाला कधी कधी एक्झाम मध्ये देतात टेकिंग इनिशियल रूट 2, मग त्यावेळेस x0 बरोबर 2 घेऊन टाकायचं. टेकिंग हे सपोज करणं खूप आवश्यक आहे. इनिशियल रूट x0 इज इक्वल टू 2, इथं 5 घ्यायचं. आता मला सांगा बाय न्यूटन रॅप्सन मेथड, बाय न्यूटन रॅप्सन मेथड. आता आपण फॉर्म्युला लिहूया इनिशियल रूटच्या नंतर फॉर्म्युला न्यूटन रॅप्सन मेथड. व्हॉट इज आवर फॉर्म्युला, आवर फॉर्म्युला इज xn plus 1 equal to xn minus f of xn divided by f dash of xn. हा आपला फॉर्म्युला आहे xn minus f of xn upon f dash of xn. आता मी तुम्हाला थोडं सिंपल वेने सांगतो, कॅल्क्युलेशन्स तुमचे कमी होतात. बघा xn ला xn, f of xn किती आहे बघा, f of x किती आहे, f of x आहे x क्यूब, x क्यूब च्या ठिकाणी फक्त xn लिहायचं xn क्यूब. f of x कसं काढणार, f of x आणि f of xn सेम असते, फक्त x च्या ठिकाणी xn लिहा फक्त. चला f of x कोणता आहे x क्यूब मायनस 100, x क्यूब च्या ठिकाणी xn क्यूब लिहा, xn क्यूब प्लस 100 ला 100 आणि खाली f डॅश ऑफ xn. बघा f डॅश ऑफ x किती आहे 3x स्क्वेअर, तर x च्या जागी xn लिहा म्हणजे f डॅश ऑफ xn बरोबर 3 into xn स्क्वेअर. f डॅश ऑफ xn ची व्हॅल्यू येते 3 into xn स्क्वेअर, 3 into xn स्क्वेअर. आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय, याला मल्टिप्लाय करायचं xn ला, 3xn स्क्वेअर ने xn ला मल्टिप्लाय 3xn क्यूब होते. बघा जसं x ना x ला गुणलं तर x स्क्वेअर होते ना, तसं 3xn स्क्वेअर आहे तर xn स्क्वेअर ने xn ला गुणलं तर xn क्यूब होते. 3xn क्यूब मायनस याच्यानंतर या मायनस ने xn क्यूब ला गुणा मायनस xn क्यूब, याच्यानंतर मायनस xn क्यूब. आता मी इकडे लिहितो म्हणून हे तुम्हाला कदाचित दिसणार नाही त्या बोर्ड वरती. बघा आता
इज इक्वल टू या साईडला काय आहे xn प्लस 1 xn काय येईल 3xn स्क्वेअर ने xn ला मल्टिप्लाय करा 3xn क्यूब स्क्वेअर आणि xn म्हणजे क्यूब 3xn क्यूब मायनस आता या ठिकाणी बघा या मायनस ने xn ब्रॅकेट ओपन करा मायनस ने xn क्यूब ला गुणलं तर मायनस xn क्यूब मायनस या मायनस न प्लस 100 ला गुणलं मायनस 100 घ्यायचा आता ब्रॅकेट घ्यायची गरज नाही आणि डिवाइडेड बाय खाली काय घ्यायचं 3xn क्यूब होल डिवाइडेड बाय घ्यायचं क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 3xn स्क्वेअर सॉरी चला आता काय होईल 3xn क्यूब मधून मायनस xn क्यूब मला सांगा 3 मधून 1 गेला की 2xn क्यूब म्हणजे याच्या मधून याला मायनस करू शकता बिकॉज बोथ हॅव सेम डिग्री 3xn क्यूब मायनस xn 2xn क्यूब मायनस 100 अपॉन 3xn स्क्वेअर हे झालं xn प्लस 1 आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता पुट करायचं आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आता फर्स्ट इटरेशन याच्यामध्ये पुट करायचं इथपर्यंत भेटलं xn प्लस 1 ला सिम्प्लिफाय केला आता n बरोबर 0 पुट n बरोबर 0 चला आता 0 ठेवलं तर काय येईल 0 ठेवलं तर येईल x 0 प्लस 1 1 इकडं 2x n म्हणजे 0 चा क्यूब मायनस 100 डिवाइडेड बाय 3 इंटू x n म्हणजे 0 x0 चा स्क्वेअर चला पण x0 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे x0 बरोबर 5 x0 5 घेतलं होतं ठेवून द्या x0 च्या ठिकाणी 5 2 x0 म्हणजे 5 चा क्यूब मायनस 100 3 x0 च्या ठिकाणी किती ठेवायचं 5 चा स्क्वेअर आता याला तुम्ही कॅल्शियम मध्ये पुट जशाचं कॅल्शियम मध्ये पुट करू शकता यू विल गेट द आन्सर कॅल्शियम मध्ये बघा याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली काय येईल या ठिकाणी इथं आपलं थोडंसं हे झालं इथं मायनस 100 आहे ऍक्च्युली आपल्या याच्यामध्ये xn च्या फॉर्म्युल्यामध्ये मग ते मायनस इथं काय करा मायनस मायनस प्लस करायचं फक्त करेक्शन करा थोडंसं इथं मायनस मायनस प्लस चला आता इथं याचा आन्सर येईल बघा तुम्ही याला कॅल्शियम मध्ये जर डायरेक्ट टाकलं त्याचा आन्सर येते तुम्ही कॅल्शियम यूज करत चला एक्झाम मध्ये 2xn क्यूब प्लस 100 2xn क्यूब प्लस 100 अपॉन 3xn स्क्वेअर याच्यामध्ये तुम्ही x0 ची व्हॅल्यू जर तुम्ही बुक मध्ये x0 4 घेतलेला आहे आता इथे मी तुम्हाला 5 घेतले x0 बुक मध्ये 4 घेतले तर काही प्रॉब्लेम नाही 4 घ्या किंवा 5 घ्या फक्त इनिशियल रूट मग थोडंसं चेंज होईल त्याने 4 घेतले आपण 5 घेतलेला आहे मग अशा प्रकारे तुम्ही इथे टाका वाटल्यास मी तुम्हाला बुक मध्ये आता माझ्याकडे कॅल्सी नाहीये त्यामुळे मी तुम्हाला इथे 4 घेऊन सांगतो इथे 4 घ्या या 4 टी घेतल्याच्या नंतर मग इथे x0 च्या ठिकाणी 4 ठेवा चला इथे 4 ठेवा इथं 4 ठेवा म्हणजे x0 च्या ठिकाणी 4 ठेवा x0 च्या ठिकाणी 4 ठेवा मग या ठिकाणी जर 4 ठेवलं तर तुम्हाला भेटेल 4.75 तुम्हाला आन्सर भेटेल 4.75 4 आणि 5 च्या मध्येच भेटलं बघा 4.75 चला आता हे झालं x1 आता x1 नेक्स्ट इटरेशन आता आपण काय करायचं सेकंड इटरेशन पुट करायचं सेकंड इटरेशन आता आपण सेकंड इटरेशन फाइंड करायचं हे झालं फर्स्ट सेकंड इटरेशन मध्ये आता आपण पुट करायचं n बरोबर 1 इन इक्वेशन नंबर 1 म्हणू शकता त्याला इक्वेशन 1 आपल्या इक्वेशनला 1 नाव दिलंय चला n बरोबर 1 पुट केलं तर काय येईल बघा अगोदर n बरोबर ठेवायचं नंतर x1 ची व्हॅल्यू वापरायची बघा इथे n ठेवलं तर असं आहे 1 + 1 2 x2 = x हे बघा 2x1 चा क्यूब प्लस 100 आणि डिवाइडेड बाय 3x1 n ला 1 म्हणायचं x1 स्क्वेअर चला परंतु व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1 लुक ॲट दिस x1 ची व्हॅल्यू 4.75 x1 ची व्हॅल्यू बघा हे x1 आहे फर्स्ट इटरेशन मध्ये 4.75 x1 च्या ठिकाणी 4.75 ठेवा 2 ला 2 x1 म्हणजे 4.75 चा क्यूब प्लस 100 डिवाइडेड बाय 3 ला 3 x1 म्हणजे 4.75 चला हे झालं x2 तुम्ही जर x2 काढलात कॅल्शियम मध्ये बघा x2 ची व्हॅल्यू येते कॅल्शियम मध्ये तुम्ही टाकायचं ऍज इट इज फ्रॅक्शन मध्ये
हे येते तुम्हाला 4.644 4.644 हे झालं x2. आता आपण काय काढायचं x3 काढायचं x3 हे झालं सेकंड इटरेशन. आता थर्ड इटरेशन मी इकडे लिहितो आता ते खोडून बघा. थर्ड इटरेशन. आता थर्ड इटरेशन मध्ये अगोदर n ची किंमत टाका. पुट n इज इक्वल टू काय ठेवायचं आता n इज इक्वल टू 1 ठेवलं होतं 2 ठेवलं होतं आता 2 ठेवा इन इक्वेशन नंबर 1 मध्ये. चला काय होईल इक्वेशन 1 x n चा 2 ठेवा 2 + 1 3 x3 इज इक्वल टू x 2 ला 2 xn म्हणजे x2 x n ला 2 म्हणा q ला क्यूब अपॉन 100 अपॉन 3 x2 स्क्वेअर. पण व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x2 ची व्हॅल्यू किती आहे 4.644 ठेवून द्या. चला x2 च्या ठिकाणी 2 ला 2 x2 म्हणजे 4.644 चा क्यूब प्लस 100 डिवाइडेड बाय 3 इंटू 4.644 चा स्क्वेअर. इथं स्क्वेअर आहे ना x2 च्या ठिकाणी 4.6 ठेवा स्क्वेअर ला स्क्वेअर. आता याला कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा. ही व्हॅल्यू भेटेल तुम्हाला x3 ची. विल गेट द व्हॅल्यू 4.641. कधी कधी 3 च्या ऐवजी 2 डिजिट घेतले तरी चालतात. कधी कधी एक्झाम मध्ये अप टू 3 डेसिमल प्लेसेस दिलं तर तुम्ही मग फक्त तिथं 2च डेसिमल प्लेसेस घ्यायचे आणि 2 डेसिमल प्लेसेस म्हणलं तर 2 घ्यायचे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता न्यूटन रॅप्सन मेथडचे. थँक्यू.